श्री स्वामी चरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधना, पंथ सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता, परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता, परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येवो न, काय करावे आपण. जेणे होईल सुगम, दुस्तर हा भवपंथ. जासी वानिले भले, सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे श्री नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, देखील अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी, योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताती, मौन धरिती एक एक झाले दिगंबर. एकी केला ऊर्ध्वकर, एक घालिती नमस्कार. एक ध्यानस्थ बैसले, एक आश्रमी राहोन. शिष्या सांगती गुरुज्ञान, एक करीती तीर्थाटन. एक पूजनी बैसले, ऐसे असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची, हठयोग परम कठीण. कैसा करावा साध्य आपण, याविषयी पूर्ण ज्ञान. कोणी तया ते सांगेना. एके समय अक्कलकोटी, स्वामी दर्शन इच्छा धरुनी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमाश्रींचा ऐकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी, येती कळले समर्थासे. जाणिले त्यांच्या हृदगतासी, अंतरा माझे आधीच. सन्मुख पाहोणी तयाला, आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरत्नी प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ, असो झालिया काही वेळ. समाधी उतरोणी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी, मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस, हठयोग साधना करायास. केले बहुत सायस, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्ध प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले करजोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळोनी. तेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठ तव पावसिदनी. मग सहजशी सुरभुवनी, अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकलामणी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण, यती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. सिद्धी करोणी प्रसन्न, वाढविले आपले महिमान. तेची वारयोषी ते समान, अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हा पासोनी, सिद्धी दिदली सोडोनी. येओनी राहिल स्वस्थानी, धर्मकृते बहु केली.
यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांचीही ज्ञान साचार समर्थ कृपेने जहाले. ऐसे सदिच्छ अनेक श्री गुरु कृपेने ज्ञानी विशेष, ज्यांनी ओळखिले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अणिवार, होऊनी बंड केले ज्यांनी. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. करिनग्न तलवार, घेऊन आला श्री समोर. घालून साष्टांग नमस्कार, मना माझी प्रार्थितम. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खंडग दिधले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी अखंड हाती घेतील. जाओनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहोनी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोणी. वासुदेवराव पाहोनी, खिन्न झाला अंतकरणी. समर्था ते आपुले करणी, नावडे सर्वथा म्हणतसे. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडगी करी. परितो अभिमानी पुरुष, खडग घेऊनी तैसेच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यशन आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारितत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजा श्रीत सरदार. काही कारण जहाले, संसारी मन विटले. मग प्रपंचाते सोडिले, भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडोनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीती परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी, नवलपरी जहाले. दीनवदन होवोनी, दृढ घालती मिठी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहोणी श्री समर्थ, कृतांतासी कार्य सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे नसरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्याचे नावे त्वात्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जनपाहोणी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रति दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य, ध्याती ज्याचे निगमागन. सुरनर वर्णिताती गुण, अनादिसिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी, स्वेच्छे विचारे जो याजनी. भक्ता सन्मार्ग दाखवोनी, भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार, श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर, जगदुद्धारा कारणी. त्याची पदसेवा निशिदिनी, करोणी तत्पर सदा भजणी. विष्णू शंकराचे मणी, हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु. शुभं भवतु.